नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एक सब्जेक्टचं नाव आहे जेनेटिक्स। या जेनेटिक्समध्ये येणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी और यालाच आपण ज्या काही बेसिक गोष्टी आहे जेनेटिक्स शिकण्यासाठी त्या आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे जेनेटिक्सची डेफिनेशन। जेनेटिक्स म्हणजे काय? जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन। तर आपण ती डेफिनेशन आता पाहू। जेनेटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of heredity and variation। हेरिडिटी म्हणजेच काय? अनुवांशिक। ओके, हेरिडिटी म्हणजेच काय? हेरिडिटी म्हणजे अनुवांशिक आणि व्हेरिएशन म्हणजे अनुवांशिक जे काही गुण आपल्यामध्ये येत असतील किंवा त्या ऑफस्प्रिंगमध्ये येत असतील त्याच्यामधला आणि त्याच्या पॅरेंटमधला असलेला बदल। ओके, तर पहा जेनेटिक्स ही बायोलॉजीची बायोलॉजीची एक शाखा आहे म्हणते जेनेटिक्स। या जेनेटिक्स शाखेमध्ये आपण दोन गोष्टीचा अभ्यास करतो म्हणते। पहिली आहे हेरिडिटी म्हणजेच काय? आपल्या पॅरेंटमधून आपल्यामध्ये जे काही जेनेटिक कॅरेक्टर येत असतील त्यालाच आपण हेरिडिटी असं म्हणतो। ओके, यालाच आणखी एक वर्ड आहे म्हणते इनहेरिटन्स। यालाच आणखी एक वर्ड असतो म्हणते इनहेरिटन्स। तर आपण आज सध्या काय आपल्याला पाहायचं? हेरिडिटी पाहायचं। ओके, आणि दुसरा वर्ड आहे म्हणते व्हेरिएशन। म्हणजे जर अशी कोणती ब्रँच असली त्याच्यामध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशनचं जर स्टडी करत असणार तर आपण त्याला पण सिम्पली नोन ॲज आपण काय म्हणतो? जेनेटिक्स असं म्हणतो। द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन सिम्पली नोन ॲज जेनेटिक्स। आता जेनेटिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आला म्हणते हेरिडिटी। तर आपल्याला हेरिडिटी म्हणजे ते पण महत्त्वाचं आहे। हेरिडिटी म्हणजे काय पाहणं? तर पहा, हेरिडिटी इज डिफाईन्ड ॲज ट्रान्समिशन, लक्षात घ्या, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट। एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर ट्रान्सफर होता त्यालाच आपण काय म्हणतो म्हणते? हेरिडिटी असं म्हणतो। और फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, फ्रॉम म्हणजे च्यापासून, हा फ्रॉम FROM जो आहे ना हा च्यापासून वाला आहे। पॅरेंट टू ऑफस्प्रिंग म्हणजे त्याच्या पाल्यामध्ये जे काय शिशु म्हणतो आपण, पाल्य म्हणतो किंवा बाळ। ओके, त्या बाळामध्ये येणारे अनुवांशिक गुण। ओके, हेरिडिटी म्हणजेच काय? अनुवांशिक जे काही गुण असतं म्हणते ते की पालकापासून त्या पाल्यामध्ये येतात, याला आपण हेरिडिटी असं म्हणतो। आता हेरिडिटी म्हणजेच काय नेमकं? आता हाईटचं कॅरेक्टर असू शकते। ओके, एखाद्याचे आई वडील जर त्यांची दोन्ही बी त्यांची हाईट कमी असली तर ॲज वेल ॲज त्या हाईटचं जे कॅरेक्टर असणार ते कॅरेक्टर ट्रान्समिशन कोणाला म्हणते? ऑफस्प्रिंगमध्ये। आणि त्याच्या पाल्याची पण हाईट जर कमी असली तर त्यालाच आपण काय म्हणतो म्हणते? हेरिडिटीमुळं ते कॅरेक्टर आलेलं आहे असं आपण म्हणतो। हे झालं हाईट कमी असणारे पॅरेंट्स। आणि तेच कॅरेक्टर जर त्यांच्या कोणामध्ये? त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये, त्याच्या बाळामध्ये जर पण ते कॅरेक्टर जात असेल आणि त्याची पण हाईट जर कमी असेल तर आपण काय म्हणतो? पण त्याला असं म्हणू शकतो की हाईटचं जे कॅरेक्टर आहे ते जसंच्या तसं त्या ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्समिशन झालं। ओके, ट्रान्सफर झालं। यालाच आपण जर अशा प्रकारचं जर दिसून आलं आपण तर त्याला काय म्हणतो? त्याला आपण हेरिडिटी असं आपण म्हणतो। आता व्हेरिएशन पहा, दुसरा वर्ड जो होता ना तो होता व्हेरिएशन। व्हेरिएशन आर डिफरन्स। व्हेरिएशन म्हणजेच काय? व्हेरिएशन पहा, भिन्नता काय, फरक काय? व्हेरिएशन म्हणजेच काय? फरक काय दोन्ही पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगमध्ये ते पाहणं आहे। ओके, आणि त्याचा भिन्नता म्हणा किंवा फरक म्हणा। ओके, तर पहा हा फरक काय असतो? पहा, व्हेरिएशन आर दी डिफरन्स बिटवीन दी पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग। ओके, इथं एक एक्झाम्पल लक्षात घेऊ आपण। जर समजा एखाद्या पॅरेंटचे कुरळे केस असले, ओके, आणि त्यांना एक बाळ झालं आणि त्या बाळाचे केस जर कुरळे नसले, ओके, तर आपण अशा वेळेस काय करतो? पॅरेंटचे केस कसे होते? कुरळे होते। आणि त्या जो बाळ झाला असणार त्याला जर त्याचे केस जर कुरळे नाही असले तर त्याला आपण काय म्हणू? याच्यामध्ये डिफरन्स आहे काय? या कॅरेक्टरमध्ये काय म्हणते? कर्ली हेअरमध्ये काय होईल? कर्ली हेअरमध्ये डिफरन्स आहे म्हणते। हे स्ट्रेट हेअर असणार बाळाचे आणि कर्ली हेअर असणार पॅरेंटचे। तर ह्या इथं काय झालं? तफावत झाली, काही फरक दिसून आला। फरक काय दिसून आला? तर पॅरेंटचे केस कसे होते म्हणते? त्या पॅरेंटचे केस कसे होते? कर्ली हेअर होते आणि त्या ऑफस्प्रिंगचे स्ट्रेट हेअर जर येत असतील तर हा काय झाला म्हणते? त्या दोन्हीमध्ये, पॅरेंटमध्ये आणि त्या ऑफस्प्रिंगमध्ये असलेला फरक आहे। ओके, याचा स्टडी करणे म्हणजेच या हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा स्टडी करणाऱ्या शाखेला सिम्पली आपण जेनेटिक्स असं म्हणतो। तर लक्षात घ्या, ही जेनेटिक्स नावाचा जो वर्ड आहे, ओके, हा एक ग्रीक वर्ड असून याचा अर्थ आहे म्हणते टू ग्रो इनटू। ओके, टू ग्रो इनटू। आणि टर्म जेनेटिक्स
टर्म जेनेटिक्स कॉइन करणारा एक सायंटिस्ट आहे, म्हणते त्याचं नाव आहे विल्यम बॅटसन. काय नाव आहे त्याचं? टर्म जेनेटिक्स कोण दिली? टर्म जेनेटिक्स गिवन बाय विल्यम बॅटसन 1906. बॅटसन 1906 मध्ये टर्म कॉइन केली म्हणते विल्यम बॅटसन नावाच्या व्यक्तीनं, टर्म जेनेटिक्स. अशा प्रकारे हे आहे ओव्हरऑल इंट्रोडक्शन्स ऑफ जेनेटिक्स. ओके, तर पहा जेनेटिक्स नावाच्या सब्जेक्टमध्ये आपण पहिलं काय पाहतो, तर फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे ते पाहायचं आपल्याला. तर फादर ऑफ जेनेटिक्स, मेंडल इज अ फादर ऑफ जेनेटिक्स. त्याचं नाव आहे ग्रेगॉर जोहाम मेंडेल इज अ फादर ऑफ जेनेटिक्स. आता या मेंडेल नावाच्या सायंटिस्टनं काय केलं नेमकं, तर या मेंडेल नावाच्या सायंटिस्टनं यांनी काय केलं, तर मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स मांडले. लॉ ऑफ इनहेरिटन्स त्यालाच आपण काय म्हणतो, मेंडेलिझम म्हणतो. काय म्हणतो? मेंडेलिझम. आणि हे ज्यांनी कधी मांडले, तर 1866 मध्ये मांडले. हे मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स गिवन बाय कधी दिले म्हणते, 1866 मध्ये यांनी काय केलं, पेपर पब्लिश केले होते. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, यांनी वर्क कोणत्या प्लॅन्टवर केलं होतं, हा प्रश्न येतो जनरली. वर्क कोणत्या प्लॅन्टवर केलं होतं, तर गार्डन पी जे असते, या गार्डन पीवर यांनी वर्क केलं होतं. कोण? मेंडेल नावाच्या सायंटिस्टनं. तर लक्षात घ्या, या व्यक्तीने केलं काय, सायंटिफिक, या व्यक्तीने काय केलं, सायंटिफिक एक्सप्लेनेशन रिगार्डिंग इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजेच काय पहा, सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलं म्हणते रिगार्डिंग इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे दोज कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. असे काही कॅरेक्टर असतील की ते त्या पॅरेंटमधून जर ऑफस्प्रिंगमध्ये जात असतील तर त्यालाच आपण इनहेरिटन्स असं म्हणतो. इनहेरिटन्स असं आपण म्हणतो, लक्षात घ्यायचं. आणि लक्षात घ्या, दोज कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग थ्रू द पार्टिकल. तर त्या पार्टिकलला आपण मेंडेल काय म्हणत होता, तर फॅक्टर असं म्हणत होता. काय म्हणत होता? फॅक्टर. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की आपले जे पॅरेंट्स असले, त्या पॅरेंटपासून आपल्यामध्ये काही कॅरेक्टर जातात. ओके, काही कॅरेक्टर येतात. तर ते जे कॅरेक्टर येणारे कॅरेक्टर आहे थ्रू पार्टिकल थ्रू, आणि तो पार्टिकल कोणता असतो, तर त्यालाच ते म्हणायचे फॅक्टर म्हणायचे. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये त्याला काय म्हणतात, तर जीन असं म्हणतो आपण. तो जीन इज अ हेरिडिटी युनिट. ओके, जीन इज अ हेरिडिटी युनिट. आणि त्यालाच त्या फॅक्टरले सध्याच्या कंडिशनमध्ये काय म्हटलं जाते, जीन्स म्हटलं जातं. ओके, त्याला सध्या जीन्स म्हटल्या जातात, लक्षात घ्यायचं. आता 1866 मध्ये मेंडेलनं काय केलं, लॉज ऑफ इनहेरिटन्स मांडले. त्यामध्ये लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे, लॉ ऑफ इंडिपेंडंट ऑसॉर्बंट आहे. हे लॉ आपण पाहणार आहे समोरच्या याच्यात. ओके, तर पहा 1866 मध्ये या व्यक्तीनं काय केलं, सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलं म्हणते इनहेरिटन्सवर. पण हे एक्सप्लेनेशन त्यावेळेच्या सायंटिस्टना ते मान्य नव्हतं. ओके, तर मग 1884 मध्ये काय झालं, 1884 मध्ये जो मेंडेल नावाचा सायंटिस्ट आहे हा त्याची डेथ झाली, हा वारला. ओके, आणि 1900 मध्ये काय झालं, 1900 मध्ये ओके, म्हणजे एक्झॅक्ट 1866 पासून तर 1900 पर्यंत म्हणजे 34 वर्षापर्यंत मेंडेलनं जे काम केलेलं होतं ते लोकांना मान्य नव्हतं. पण तो मेल्यानंतर ओके 34 वर्षानंतर त्यांनी केलेलं काम, असे एक 3 सायंटिस्ट होते. यांनी काय केलं, रिडिस्कवर ऑफ मेंडेलियन प्रिन्सिपल. काय केलं म्हणते, रिडिस्कवर्ड बाय मेंडेलियन प्रिन्सिपल्स. ते 3 सायंटिस्ट कोण होते म्हणते, कधी केलं म्हणते 19th सेंचुरीमध्ये, 1900 मध्ये. काय केलं म्हणते, हुगो दी व्हॅरीज नावाचा एक सायंटिस्ट आहे, फ्रॉम हॉलंडपासून आला होता. ओके, हॉलंडचा हा सायंटिस्ट होता हुगो दी व्हॅरीज. दुसरा कोणता होता म्हणते, कार्ल कोरेन्स. कोणता होता म्हणते, कार्ल कोरेन्स फ्रॉम जर्मनी. आणि तिसरा जो आहे इरिच शेनमार्क नावाचा सायंटिस्ट होता, फ्रॉम ऑस्ट्रिया. ओके, म्हणजे लक्षात घ्या, हुगो दी व्हॅरीज, कोरेन्स आणि शेनमार्क्स अशा 3 सायंटिस्टनं इंडिपेंडंटली काय केलं म्हणते, रिडिस्कवर केले म्हणते मेंडेलियन प्रिन्सिपल. आणि तेव्हा जगाला मान्य झालं की जे मेंडेलनं जे केलं होतं ना वर्क तेच बरोबर होतं. आणि त्याच्यानुसार काय झालं म्हणते, मेंडेलियन प्रिन्सिपल. म्हणून त्याला नंतर फादर ऑफ, म्हणजे तो वारल्यानंतर त्याची डेथ झाल्यानंतर त्याला काय म्हटलं गेलं, फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटल्या गेलं. तर लक्षात घ्यायचं, ही जेनेटिक्स सगळं कुठून सुरू होते, तर मेंडेलियनपासून चालू होते. ओके, मेंडेल नावाच्या सायंटिस्टपासून, त्यालाच म्हणून आपण काय म्हणतो, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो, इथून हे चालू होते. ओके, लक्षात घ्यायचं आहे, याच्या निगडीत ज्या काही बेसिक टर्म आहे,
हे इथून समजत गेलं तर समोर समजते. ओके, तर लक्षात घ्यायचं आहे. आता आपण काय पाहू, ह्या मेंडेलनं जे 7 कॅरेक्टरवरती स्टडी केला, किती 7 कॅरेक्टरवर स्टडी केला म्हणते, कशावरच्या, गार्डन पीच्या. तर त्याच्यामध्ये येणाऱ्या काही टर्मिनॉलॉजी आहे, तर ते टर्मिनॉलॉजी, महत्त्वाची टर्मिनॉलॉजी इथं समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे समजलं तर समोरचं समजेल. ओके, तर आता आपण पाहू मेंडेलनं जे वर्क केलं होतं त्याच्यामध्ये आलेल्या काही टर्म्स असतील. ओके, ते आपण आता इथं समजून घेऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे पहिली टर्म आहे ती आहे कॅरेक्टर. आता लक्षात घ्या, कॅरेक्टर चांगला आहे वाईट आहे त्या कॅरेक्टरशी आपल्याला काही एक घेणं देणं नाही. तो व्यक्ती चांगला आहे, तो व्यक्ती वाईट आहे, ते कॅरेक्टर आपल्याला नको. इथे कॅरेक्टर म्हणजे काय, इट इज अ फीचर्स ऑफ द ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक फीचर्स असते. जसं की आफ्रिकन टॉल नावाची एक मेजची व्हरायटी आहे, तिचं पर्टिक्युलर कॅरेक्टर काय आहे, ते एकदम टॉल असते, म्हणजे त्याची स्टेम जी आहे ना ते एकदम स्टॉल असते. ओके, ते स्टॉल असल्यामुळे चारा उत्पादनासाठी आपण आफ्रिकन टॉल नावाच्या व्हरायटीचा यूज करतो. का बरं, जास्त हाईट झाली, त्याची स्टेमची लेंथ ॲज वेल ॲज हाईट जर जास्त असली तर त्याचं चारा उत्पादन जास्त येणार. हे जरा आफ्रिकन टॉल नावाच्या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य. ओके, तर पहा, एक साहिवाल नावाची काऊची जात आहे. ओके, कॅटल्स जे आहे, कॅटल्समध्ये मिल्च ॲनिमल आहे, मग त्याच्यामध्ये कोणती आहे, साहिवाल. देशी गायामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी जर कोणती व्हरायटी असेल, ओके, तर ती कोणती आहे म्हणते, साहिवाल नावाची. म्हणजे साहिवालचं त्याचं मेन फीचर्स काय आहे म्हणते, त्या फीचर्स कोणता आहे त्या ऑर्गॅनिझमचं, तो दूध देणे हे फीचर्स आहे म्हणते साहिवाल नावाच्या गाईचं. त्याचबरोबर गीर असो, नंतर लाल सिंधी असो, हे काय मिल्च देशी ॲनिमल आहे. ओके, मिल्च काय आहे, देशी कॅटल्स आहे, त्याच्यामध्ये काय फीचर्स आहे, तर त्या जास्त दूध देणाऱ्या गायी आहे. हे काय त्याचं स्पेसिफिक त्याचं फीचर्स आहे. ओके, तर त्याचबरोबर आता एखादा व्यक्ती असणार. ओके, एखाद्या व्यक्तीच्या, आता एखादी फिमेल असणार. ओके, फिमेलचे जर गारचे डोळे असले तर ते काय झालं, तिचं त्या व्यक्तीचं ते काय झालं, एक फीचर्स आहे. एखाद्याचे कुरळे केस असले तर त्या ऑर्गॅनिझमचे ते काय आहे, ते स्पेसिफिक फीचर्स आहे. एखाद्याची हाईट जर कमी असेल ते बी काय आहे, त्याचं एक स्पेसिफिक फीचर्स आहे. ओके, किंवा कान बाहेर असणे हे बी काय म्हणते, एखाद्या व्यक्तीचं स्पेसिफिक फीचर्स आहे. ओके, तर लक्षात घ्यायचं एखाद्या व्यक्तीचं. ओके, इट इज अ फीचर्स ऑफ दी ऑर्गॅनिझम. ओके, पण लक्षात घ्यायचं फीचर्स कोणतं बी जे आपल्याला व्हॅल्युएबल आहे, इट इज अ अप्लाइड सायन्स. लक्षात घ्या, हां, जेनेटिक्स इज अ अप्लाइड सायन्स आहे. याचा उपयोग करून नंबर ऑफ व्हरायटीज. ओके, मग नंबर ऑफ व्हरायटी कशाच्या, फुले त्रिवेणीसारखे कॅटलची एखादी व्हरायटी येऊन जाते. तर पहा लक्षात घ्या, नंबर ऑफ पूर्ण प्लॅन ब्रीडिंग म्हणजे ज्या आपण बीटी कॉटन वगैरे ज्या सगळ्या काही व्हरायटी वापरतो ना, त्या या शाखेतून आपल्याला भेटलेल्या आहे. लक्षात घ्यायचं, इट्स अ अप्लाइड सायन्स. ओके, आणि आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहायचं फक्त, आपल्याला जास्त सायन्स नाही आहे. आपलं शरीर म्हणजे सायन्स आहे. जेनेटिक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं शरीर. ओके, फक्त मेंडेल नावाच्या व्यक्तीनं जो सायंटिफिक एक्सपेरिमेंट केला होता तो कशावरती केला होता, गार्डन पीवर केला होता, आणि 7 कॅरेक्टरवर तो स्टडी केला होता. ओके, त्याच्यावर आपण जाऊ, पण हा विषय आपल्याला पुस्तकी भाषेत न शिकता आपल्याला डायरेक्ट स्वतःवरती घ्यायचा आहे. ओके, आपल्याला पुस्तकाची गरज नाही, स्वतः आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे ना, तर त्यानुसार आपल्याला तो विषय शिकणं आहे. तर लक्षात घ्यायचा, कोणत्याही व्यक्तीचं स्पेसिफिक फीचर्स. ओके, कोणतं फीचर्स आहे, तर स्पेसिफिक जे मी तुम्हाला सांगितलं, जास्त दूध देणे. त्याचबरोबर आणखी एक कॅटलची एक व्हरायटी आहे नाशिकच्या एरियात, म्हणजे जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये डांगी नावाची जी जात आहे, कशाची, कॅटलची, तिचं जी ऑइली स्किन असल्यामुळे काय होते, पाणी जर पाऊस कंटिन्यू चालू असला तरी पण ती जात जी आहे कॅटलची ती काय करते, ते डार्क पर्पजसाठी. ओके, म्हणजे ओढ काम करण्यासाठी त्या व्हरायटीचा उपयोग होतो. म्हणजे जिथं पावसाळी प्रदेश असला तरी बी, का बरं, तिच्यामध्ये एक फीचर्स आहे. कोणतं फीचर्स आहे, ऑइली स्किनचं फीचर आहे. कशाचं फीचर आहे, ऑइली स्किनचं त्याच्यामध्ये फीचर्स असल्यामुळं हे झालं स्पेसिफिक ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक फीचर्स असणे, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅरेक्टर असं म्हणतो. ओके, लक्षात आलं, हे झालं कॅरेक्टर म्हणजे काय. ओके, आता कॅरेक्टर जर तुम्हाला समजलं असणार तर समोरचं पहा, समोरचा जो शब्द आहे ना तो आहे ट्रेट. कोणता शब्द आहे म्हणते, ट्रेट अँड इनहेरिटेड. आता लक्षात घ्या कॅरेक्टर समजलं आपल्याला इझिली. ओके, पण ट्रेट म्हणजे काय, अँड इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजे असं कॅरेक्टर पाहिजे ते इनहेरिटेड झालं पाहिजे. इनहेरिटेड म्हणजे काय, पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंगमध्ये ते कॅरेक्टर आलं पाहिजे. मग कर्ली हेअरचं कॅरेक्टर असो, हाईटचं कॅरेक्टर असो, कानाचं कॅरेक्टर असो, किंवा आपण म्हणतो ना गोरा आहे, सावळा आहे, काळा आहे. ओके,
ते जे आहे ओके तशा प्रकारचे कॅरेक्टर लक्षात घ्या. हां, इनहेरिटेड कॅरेक्टर आहे. जर मायबाप गोरे असले तर पोरं गोरे होतील. ओके, मायबापाची हाईट जर कमी असली तर हाईट कमी असणारे पोरं तयार होतील. जर हाईट टॉल आले असले तर टॉल तयार होतील. ओके, हे जे आहे म्हणजे इनहेरिटेड कॅरेक्टर आहे. कोणते आहे? इनहेरिटेड कॅरेक्टर. लक्षात घ्यायचं. ट्रेड म्हणजे काय? ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर. आता तुम्हाला इनहेरिटेड कॅरेक्टर नावाचा शब्दाचा अर्थ पूर्णपणे कळला. ओके, ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. आता डिटेक्टेबल व्हेरियंट लय महत्त्वाचं आहे. ट्रेड म्हणजे काय? आपण डिटेक्ट करू शकतो. ओके, एखाद्याची हाईट जास्त असणं म्हणजे टॉल असणं, एखाद्याची हाईट कमी असणं म्हणजे डार्क असणं, हे डिटेक्टेबल व्हेरियंट आहे. ओके, ट्रेड म्हणजे काय? ज्याला आपण डिटेक्ट करू शकतो की एखादा व्यक्ती टॉल आहे, एखादा व्यक्ती डार्क आहे, ब्लॅक आय असणारा एखादा व्यक्ती आहे, तर दुसरा एखादा गारशे डोळे असणारा एक व्यक्ती असणार. ओके, कोणाचा म्हणजे आता बा फ्लावरचा कलर आहे, कोणाचे ब्लॅक फ्लावर असतील, कोणाचे व्हाईट असतील, कोणाचे पिंक फ्लावर असतील. हे झाले डिटेक्टेबल व्हेरियंट. डिटेक्टेबल व्हेरियंटचा अर्थ लक्षात ठेवायचा. एकाची हाईट जर जास्त असली म्हणजे टॉल असला तर दुसरा जर त्याचा इन्व्हर्स म्हणजे कसा एक टॉल असला दुसरा काय असतो? डार्क असतो. हे डिटेक्टेबल व्हेरियंट त्यालाच आपण हे काय म्हणतो? ट्रेड असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. ट्रेड शब्द लय महत्त्वाचा आहे. डिटेक्ट करता आलं पाहिजे, आपल्याला ओळखता आलं पाहिजे की डिफरन्स बिटवीन काय. स्पेसिफिक कॅरेक्टर आहे, हाईटचं कॅरेक्टर आहे, एक टॉल असणार एक डार्क असणार. कलरचं कॅरेक्टर आहे, एक ब्लॅक असणार एक व्हाईट असणार. सिम्पल. तर हे आहे डिटेक्टेबल व्हेरियंट. असं जर असलं आणि ते इनहेरिटेड कॅरेक्टर जर असेल तर त्याला आपण ट्रेट असं म्हणतो. लक्षात घ्यायचं. हां, जर समजा मेजचं क्रॉप आहे, मेजमध्ये आफ्रिकन टॉल नावाची एक व्हरायटी आहे. तिचं वैशिष्ट्य आपल्याला माहीत आहे. काय होते तर ते टॉल व्हरायटी आहे, त्याच्या स्टेमची जी लेंथ असणार. ओके, स्टेमचे जो डायमीटर असणार तो पण काय असणार म्हणते? त्याची लेंथ ॲज वेल ॲज डायमीटर कसं असणार? जाड असणार. लेंथ कशी डायमीटर कसं असणार? जाड असणार. तर लेंथ टॉल असणार. ओके, आणि त्याचा उपयोग होतो चारा उत्पादनासाठी. बेस्ट व्हरायटी आहे. काय तर त्याचं जे काही इनहेरिटेड कॅरेक्टर आहे म्हणजे टॉलनेसचं ते तिथं आहे आणि ते डिटेक्टेबल व्हेरियंट पाहिजे. ओके, म्हणजे एक उंच तर एक ठेंगणा. ओके, एक टॉल व्हरायटी पाहिजे तर दुसरी डार्क व्हरायटी ते असले पाहिजे. अशा प्रकारचं जर कोणतं कॅरेक्टर असेल आणि ते जर इनहेरिटेड होत असेल तर त्याला आपण ट्रेट असं म्हणतो. लक्षात घ्यायचं. हे आता असं वाटतं समजलं पण नंतर जसं समोर जातो ना तसं ट्रेट आणि कॅरेक्टरचं आपल्यालाच मेळ लागत नाही. ओके, तर म्हणून लक्षात घ्यायचं. कॅरेक्टर म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्पेसिफिक फीचर्स, तर दुसरं म्हणजे ट्रेड म्हणजे काय? आपण इनहेरिटेड कॅरेक्टर तर ते असावं पण ते डिटेक्टेबल व्हेरियंट पण असावं. ओके, नंतरचा जो शब्द आहे म्हणते तो आहे जीन. हे जीनची डेफिनेशन मी तुम्हाला अगोदरच सांगितली तरी पण लक्षात घ्या. जीन लक्षात घ्या. मेंडेल नावाच्या व्यक्तीनं जेव्हा हा एक्सपेरिमेंट केला होता ओके 1866 मध्ये, तेव्हा मेंडेलचं जे म्हणणं होतं म्हणते असे काही कॅरेक्टर आहे म्हणते ते पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंगमध्ये जातात थ्रू द पार्टिकल्स. एखादा छोटासा तुकडा असतो म्हणजे पार्टिकल्स असतो, त्या पार्टिकल थ्रू ते जातात. तर त्या पार्टिकलला त्यांना फॅक्टर असं म्हटलं होतं. तर सध्याच्या कंडिशनमध्ये त्या फॅक्टरले आता आपण काय म्हणतो? जीन्स म्हणतो. तर जीन म्हणजे काय? इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. DNAचा छोटासा तुकडा असतो. ओके, DNAचा छोटासा तुकडा. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. आणि हा DNAचा तुकडा रिस्पॉन्सिबल असतो म्हणते स्पेसिफिक कॅरेक्टर पॅरेंट टू ऑफस्प्रिंगमध्ये जाण्यासाठी. हा व्यक्ती हा एक DNAचा सेगमेंट असतो त्यालाच आपण जीन म्हणतो आणि हाच रिस्पॉन्सिबल असतो म्हणते पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंगमध्ये स्पेसिफिक एखादं कॅरेक्टर जाण्यासाठी. अँड एक्सप्रेशन्स ऑफ दॅट कॅरेक्टर. आणि ते कॅरेक्टर एक्सप्रेस करायसाठी बी कोण रिस्पॉन्सिबल असतो म्हणते तर जीनच रिस्पॉन्सिबल असतो. म्हणून आपण काय म्हणतो? हेरिडिटी युनिट इट इज नोन ॲज जीन. ओके, हेरिडिटी युनिट इट इज ऑल्सो नोन ॲज जीन. आणि टर्म जीन्स वॉज कॉइन्ड बाय जॉन्सन नावाचा व्यक्ती होता. ह्या जॉन्सन नावाच्या व्यक्तीने काय केलं म्हणते लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये 3 जॉन्सन, एक जॉन्सन आहे, एक जेन्सन आहे, एक जॉन्सन आहे. तर हा कोणता आहे म्हणते? जॉन्सन आहे. ओके, जॉन्सन नावाच्या व्यक्तीनं लक्षात घ्या टर्म काय केली म्हणते? टर्म जीन कोण दिली म्हणते? जीनची टर्म दिली म्हणते जॉन्सन. ओके, लक्षात ठेवायचं. जॉन्सन नावाच्या व्यक्तीने ही टर्म दिली. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथून समजून घेतल्या. Alleles, the two alternative form of gene is called as allele. The two alternative form of gene. Okay, alternative दोन असता म्हणते अल्टरनेटिव्ह फॉर्म कशाचे म्हणते? जीनचे. जर ते असले तर त्याला आपण सिम्पली नोन ॲज काय म्हणतो? अलील असं म्हणतो. अलील काय असते तर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन असता. ओके, जीन म्हणा का अलील म्हणा त्याची एकच गोष्ट असते. ओके, लक्षात घ्या. द टू अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन इज कॉल्ड ॲज अलील. ओके, नंतरची जी डेफिनेशन आहे तिला महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो. आता सगळं आतमध्ये आपण जात आहे. हां, त्या सगळ्यात महत्त्वाचे डेफिनेशन आहे. शब्द आहे म्हणते फिनोटाईप. ओके, फिनोटाईप
द एक्सटर्नल ॲपरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट. एक्सटर्नल ॲपरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, एखाद्या व्यक्तीचं एक्सटर्नल ॲपरन्स कसं दिसते, ओके, फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. तर पर्टिक्युलर ट्रेट म्हणजेच काय, आता माझी हाईट आहे, ओके, सिम्पली दुसऱ्या गोष्टीवर न जाता एखादा मी ऑर्गॅनिझम आहे, ओके, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे आणि एखाद्या इंडिव्हिज्युअलचं एक्सटर्नल ॲपरन्स बाहेरून तो कसा दिसतो, ओके, फॉर अ पर्टिक्युलर एनी ट्रेड. आता माझा यातलं ट्रेड काय म्हणते, तर माझी हाईट कमी आहे म्हणजे डार्फ आहे. काय आहे, डार्फ आहे. ट्रेड काय आहे, एक इनहेरिटेड कॅरेक्टर आहे. इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजेच काय, माझ्या आई बाबाची जर हाईट कमी आहे म्हणून माझी हाईट काय आहे, कमी आहे. एक इनहेरिटेड झालेलं कॅरेक्टर आहे आणि ते एक्सटर्नली कसं दिसते, बाहेरून कसं दिसत आहे, ओके. तर आणि ते डिटेक्टेबल केलं जात आहे ना, त्यांची हाईट कमी होती म्हणून माझी पण हाईट कमी आहे, म्हणजे हे डिटेक्टेबल व्हेरियंट आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, फिनोटाईप असं म्हणतो. काय म्हणतो, फिनोटाईप असं म्हणतो. आता लक्षात घ्या, आई वडिलांची हाईट कमी आहे, ओके, म्हणून मुलाची पण हाईट कमी आहे. तर हे झालं हाईट कमी, हे झालं बाहेरून एक्सटर्नल ॲपरन्स, बाहेरून आपल्याला तसं दिसत आहे. पण हे होण्यासाठी, बाहेरून दिसण्यासाठी मागून आतमध्ये काही रिस्पॉन्सिबल असणार ना, तर त्याला काय म्हणते, त्याला म्हणतात जिनोटाईप. त्याला काय म्हणतो आपण, जिनोटाईप. लक्षात घ्या. आता दुसरा वर्ड काय म्हणते, जिनोटाईप. आता ही हाईट डार्क झाला, ओके, डार्क झाला, हे बाहेरून दिसत आहे, पण जे बाहेरून दिसत आहे त्याच्यासाठी कोण ना कोणी तर रिस्पॉन्सिबल असणार ना आतमधून, तर त्याला काय म्हणतात, आतमधल्याला म्हणतात जिनोटाईप. काय म्हणतात, जिनोटाईप. इट इज रिप्रेझेंटेशन, ओके, इट इज रिप्रेझेंटेशन्स ऑफ द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल. शांततेत समजून घ्या, ओके. इट इज रिप्रेझेंटेशन्स ऑफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्स, ओके. आता एखादं डार्फ, आता लक्षात घ्यायचं, ट्रेड लक्षात घ्यायचं, डार्फ आहे, ओके, हाईट कमी आहे, लक्षात घ्यायचं, फक्त हाईट कमी आहे म्हणजे डार्फ आहे, लक्षात ठेवायचं, ओके. आणि याला आपण रिप्रेझेंट करतो म्हणजे स्मॉल टी, ओके, स्मॉल टी लक्षात ठेवा, ते नसेल लक्षात राहतं, हे लक्षात ठेवा, ओके. इट इज अ रिप्रेझेंटेशन्स ऑफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिप्रेझेंट करते ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू अ सिंगल कॅरेक्टर, ओके. जे कोणतं सिंगल कॅरेक्टर कोणतं होतं म्हणते, हाईटचं कॅरेक्टर होतं. हाईट काय असणं, एक तर कमी असणार किंवा जास्त असणार, ओके. तर कमी हाईटचं जे कॅरेक्टर आहे त्याला जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन रिस्पॉन्सिबल असतो म्हणते, ओके, रिप्रेझेंट करतो. आणि त्या रिप्रेझेंटेशन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल आहे त्याला रिस्पेक्ट टू काय, सिंगल कॅरेक्टरसाठी जर अशा प्रकारची जर सिच्युएशन असली तर त्याला आपण काय म्हणतो, जिनोटाईप असं म्हणतो. म्हणजेच काय, कोणतं एखादं कॅरेक्टर जर आपल्याला बाहेरून एक्सटर्नल ॲपरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअलमध्ये पर्टिक्युलर कॅरेक्टर जर आपल्याला दिसत असेल तर त्या कॅरेक्टरले आतमधून रिप्रेझेंटेशन करत असेल म्हणजे त्याला जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असणार त्याचं, आणि त्यालाच एखाद्या सिंगल कॅरेक्टरला जर कोणी रिप्रेझेंट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जिनोटाईप असं म्हणतो. त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचा जिनोटाईप काय आहे ते आपण असं म्हणतो. त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आतमधून काय असते त्याला आतमधून पाहणे म्हणजे जिनोटिपिक पाहणे. आतमधून पाहणे म्हणजे जिनोटिपिक, बाहेरून एक्सटर्नल ॲपरन्स पाहणं म्हणजे फिनोटिपिक पाहणं, ओके. आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती बाहेरून चांगला दिसतो म्हणजे त्याला एक 6 फूट हाईट असणे, नंतर त्याचे केस असणे, ओके, वरून आणखी तो बॉडी बिल्डर असणे, हे झालं एक्सटर्नल ॲपरन्स. आपण म्हणतो माणसाला आतमधून पहा, आतमधून ओळखा. इट इज आतमधून ओळखणे म्हणजेच काय, इट इज अ जिनोटिपिक कॅरेक्टर पहा, ओके. आणि एक्सटर्नल ॲपरन्स म्हणजे लोक लुक पाहते ना, हाईट, बॉडी, फिटनेस अँड देन हेअर विथ हेअर, ओके. हे पाहणं म्हणजे एक्सटर्नल ॲपरन्स पाहणं, आणि व्यक्ती आतमधून कसं आहे हे पाहणं म्हणजेच काय, जिनोटिपिक कॅरेक्टर. असं काही नसते, लक्षात द्यायचं. एक्सटर्नल ॲपरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, बाहेरून एखाद्या स्पेसिफिक ट्रेडसाठी व्यक्ती कसा दिसतो आणि तो ट्रेड येण्यासाठी आतमधून कोणतं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन त्याला रिस्पॉन्सिबल असते त्यालाच म्हणजे जिनोटाईप. हे फिनोटाईप आणि हे जिनोटाईप. आता पाहू डॉमिनंट काय बनणार आहे. हां, डॉमिनंट म्हणजे काय, आता डॉमिनंटमध्येच लक्षात येते. डॉमिनंट एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर डॉमिनंट होतो. डॉमिनंट होतो म्हणजेच काय, आता हे डॉमिनंट म्हणजे कुठं येते माहिती आहे का, तर लक्षात घ्यायचं, नवरा आणि बायको, ओके, घरात जे सुसंवाद चालतात त्याच्यामध्ये एक व्यक्ती डॉमिनंट ठरतो तर दुसरा रिसेसिव्ह असतो. एक्झॅक्ट सिच्युएशन आहे इथं, एक्झॅक्ट सिच्युएशन लक्षात घ्यायचं. डॉमिनंट म्हणजे काय, ओके. आता लक्षात, ही जेनेटिकची लँग्वेज आहे. हां, घरातली नाही, घरातलं नंतर पाहू, अगोदर डॉमिनंट म्हणजे पाहू. द कॅरेक्टर विच एक्सप्रेस, ओके, द कॅरेक्टर विच एक्सप्रेस इट सेल्फ इन F1 जनरेशन. म्हणजेच पहा, लक्षात घ्या, सिम्पल लक्षात घ्या, एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे ते जर F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत असेल,
ओके, आपली डेफिनेशन पाहत आहे आपण डॉमिनंट म्हणजे काय. डॉमिनंट असणं म्हणजे काय लक्षात घ्यायचं. आपण हाईटसाठी पाहत आहे, सगळ्यात फोकस आपण हाईटवर करत आहे. लक्षात घ्यायचं आहे, हाईटवर फोकस करत आहे आपण, पण एखाद्या इंडिव्हिज्युअलची हाईट पाहत आहे. ओके, जे मेंडेलनं जे वर्क केलं तर 7 कॅरेक्टरवर जे वर्क केलं ते आपण नंतर पाहू. ओके, आता आपल्याला फक्त काय समजून घेणार आहे डॉमिनंट म्हणजे काय. पहा, लक्षात घ्या, लग्नाचं सीझन चालू आहे. लग्नाचं सीझनमध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जर समजा सपोज लागले महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. एखाद्याची एक व्यक्ती आहे की तो टॉल आहे आणि त्याला जी वाईफ मिळाली त्यांची हाईट थोडीशी कमी आहे. ओके, म्हणजेच काय, एक टॉल आहे एक डार्प आहे, एक टॉल आहे एक डार्प आहे, सिम्पल आहे. ओके, एक नवीन जोडपं आहे. नवीन जोडप्यामध्ये त्या जो नरदेवबा आहे त्याची हाईट जास्त आहे आणि त्या नवरीची हाईट कमी आहे. ओके, आणि 1 वर्षानंतर आपण असं सपोज समजू, 1 वर्षानंतर त्यांना बाळ झालं आणि त्या बाळाची हाईट जर जास्त असली, जर ज्या बाळाची हाईट जास्त असली तर त्याला काय म्हणतो आपण, डॉमिनंट असं म्हणतो. ओके, डॉमिनंट असं म्हणतो. पण डॉमिनंट कोण झाला तर जो त्या मेल जो होता. ओके, जो नरदेव जो होता. ओके, तर तो काय झाला तिथं डॉमिनंट झाला, असा अर्थ आहे. ओके, परत समजून सांगतो, एकदा पाहू आपण. डॉमिनंट म्हणजेच काय, द कॅरेक्टर विच एक्सप्रेस इट सेल्फ इन F1 जनरेशन. F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट प्रोजेनी. पहिल्या प्रोजेनीमध्ये जर एखादं कॅरेक्टर जसंच्या तसं येत असेल, ते एक्सप्रेस होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, डॉमिनंट कॅरेक्टर असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. ओके, आता हे झालं इंडिव्हिज्युअलच्या व्यक्तीच्या. आता मी हेच तुम्हाला काय सांगतो, गार्डन पीमध्ये काय होणार लक्षात ठेवा. जेव्हा आपण आता संपूर्ण पाहणारच आहे मोनो हायब्रिड म्हणजेच काय, एका सिंगल कॅरेक्टरसाठी, एका सिंगल ट्रेटसाठी जर आपण क्रॉस करत असो. ओके, तर आपण काय केलं, गार्डन पी आहे, गार्डन पीची मध्ये काय केलं, एक टॉल व्हरायटी घेतली. ओके, आणि एक डार्क व्हरायटी घेतली. ओके, एकाची हाईट कमी आहे, एकाची हाईट जास्त आहे. ओके, आणि याचा क्रॉस केला. तर ती पहिली जी प्रोजिनी आहे ती जर टॉल निघाली. ओके, तर त्याच्यामध्ये जो डॉमिनंट ठरला तो कोण ठरला म्हणते, जी टॉल व्हरायटी होती ती काय झाली म्हणते, तिथं डॉमिनंट ठरली. अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. ओके, जर आता आपण म्हणतो ना, जर डॉमिनंट जर ठरला तर दुसरं जे आहे म्हणते याच्या अपोजिट ते आहे म्हणते रिसेसिव्ह. तर आता आपण पाहू रिसेसिव्ह काय असते. तर बघा, रिसेसिव्ह कॅरेक्टर पहा, द कॅरेक्टर विच डज नॉट एक्सप्रेस इटसेल्फ इन F1 जनरेशन, इट इज नोन ॲज रिसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजेच काय, हे कॅरेक्टर त्या इंडिव्हिज्युअलमध्ये असतात, पण हे काय असतात, दडलेले कॅरेक्टर म्हणजे लपलेले कॅरेक्टर असतात, पण हे त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीमध्ये असतात, पण कोणत्या फॉर्ममध्ये, रिसेसिव्ह फॉर्ममध्ये. ओके, जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे ते आपल्याला एक्सप्रेस होताना दिसतील. ओके, पण त्याच्या आतमध्ये काय असतात, ते रिसेसिव्ह पण कॅरेक्टर तिथं असतात. फक्त त्या जनरेशनमध्ये, त्या F1 जनरेशनमध्ये हे स्वतःला एक्सप्रेस करत नाही. पण जसं जसं आपण नंतरची F2 जनरेशन, F3 जनरेशन, F4 जनरेशन आहे, त्याच्यामध्ये हे जे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे हे पण तिथं एक्सप्रेस होऊ शकतात. लक्षात घ्यायचं, द कॅरेक्टर विच डज नॉट एक्सप्रेस म्हणजे असे कोणते कॅरेक्टर आहे ते F1 जनरेशनमध्ये जर स्वतःला एक्सप्रेस करू शकले नाही तर त्याला आपण रिसेसिव्ह कॅरेक्टर असं आपण म्हणतो. त्याच्यात लक्षात घ्या, होमोझायगस an individual possessing similar allele for a particular trait. आता म्हणजे याचा अर्थ पहा, लक्षात घ्यायचा, एखादा इंडिव्हिज्युअल आहे त्याच्याजवळ काय असतात, सिमिलर अलील त्याच्याकडे असतात फॉर पर्टिक्युलर ट्रेट. आता सिमिलर अलील म्हणजे काय, एखादा व्यक्ती जर टॉल असणार. ओके, तर टॉलचं जे कॅरेक्टर आहे, टॉलनेसचं जे कॅरेक्टर आहे त्याच्याजवळ, त्या व्यक्तीजवळ काय असणार म्हणते, त्यांच्याजवळ सिमिलर अलील असणार म्हणते टॉलचे. मग टॉलचे कोणते असणार, हे झाले कॅपिटल टी, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस. म्हणून हे जे 2 अलील आहे हे काय आहे, सिमिलर आहे एखाद्या व्यक्तीजो, आणि ते म्हणजे त्या व्यक्तीजो जर ते तसे टॉलनेसच्या म्हणजे पर्टिक्युलर ट्रेटसाठी जर सिमिलर अलील त्याच्याकडे जर असले तर त्याला आपण काय म्हणतो, होमोझायगस इंडिव्हिज्युअल म्हणतो. काय म्हणतो, होमोझायगस इंडिव्हिज्युअल. आता हेट्रोझायगस म्हणजे पाहू. आता हेट्रोझायगस म्हणजेच काय, अँड इंडिव्हिज्युअल possessing dissimilar allele for a particular trait. एखाद्या व्यक्ती जो काय असणार तो हेट्रोझायगस म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हेट्रोझायगस कंडिशन असते. F1 कंडिशन जी असते, F1 जे जनरेशन म्हणतो आपण, ती काय असते म्हणते, F1 जनरेशनमध्ये हेट्रोझायगस कंडिशन ती असते. त्याच्यामध्ये काय असते, इथं हा जो टी आहे हा डॉमिनंट असतो आणि हा स्मॉल टी हा रिसेसिव्ह असतो. ओके, पण आपल्याला काय असते,
हा जो कॅपिटल टी आहे हा डॉमिनंट आहे म्हणते स्मॉल टी वरती, म्हणून हा कशा एक्सप्रेस करतो तर टॉलनेस एक्सप्रेस करतो. म्हणून आपण काय म्हणतो F1 जनरेशन जी असते ती कशी असते हेट्रोझायगस ती असते, हेट्रोझायगस कंडिशन त्यामध्ये असते. ओके, तर हे झालं हेट्रोझायगस. एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये डिसिमिलर अलील असता म्हणते पर्टिक्युलर ट्रेटचे, आणि अशा प्रकारचे जर एखाद्या इंडिव्हिज्युअल जर अशा प्रकारचे अलील जर तिथं प्रेझेंट असले तर त्या कंडिशनला आपण हेट्रोझायगस कंडिशन असं म्हणतो किंवा हेट्रोझायगस तो असतो. ओके, आता आणखी एक कन्सेप्ट आहे म्हणजे दोन कन्सेप्ट आहे म्हणजे त्यामध्ये एक आहे बॅकक्रॉस आणि नंतर आहे टेस्ट क्रॉस. आता बॅकक्रॉस म्हणजे काय लक्षात घ्या. हां, हे जेव्हा आपण मोनोहायब्रिड पूर्ण पाहू, मोनोहायब्रिड पाहिल्यानंतर आपल्याला टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस करावा लागतो. ओके, तर तेव्हा आपण हे पाहणार आहे. आता फक्त इथून डेफिनेशन लक्षात घ्या. ओके, तर बॅक क्रॉस म्हणजेच काय, द क्रॉस ऑफ F1चा क्रॉस करायला लागते कोणासोबत, द क्रॉस ऑफ F1 विथ आयदर ऑफ इट्स पॅरेंट, इट इज नोन ॲज बॅक क्रॉस. म्हणजे लक्षात घ्यायचा जो F1 जनरेशन जे असणार, ओके, F1चा क्रॉस करायचा म्हणते आयदर पॅरेंट सोबत. आयदर पॅरेंट म्हणजे जे समोरचे पॅरेंट असतात ते. ओके, आणि टेस्ट क्रॉस म्हणजेच काय, द क्रॉस ऑफ F1 विथ रिसेसिव्ह पॅरेंट, जे काही रिसेसिव्ह पॅरेंट्स असतील त्याच्यासोबत जर क्रॉस झाला F1चा तर त्याला आपण टेस्ट क्रॉस असं म्हणतो. आता ह्या टेस्ट क्रॉसचा आणि बॅक क्रॉसचा पण रेशो असतो, मोनोहायब्रिडचा रेशो असतो, फिनोटिपिक रेशो असतो, जिनोटिपिक रेशो असतो. हे सगळं आपण नंतरचं जे आपलं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये जेनेटिकचं जे टर्मिनॉलॉजी होते, जे जेनेटिकमध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी येणाऱ्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. या व्हिडिओमध्ये जर कोणाला तुम्हाला काही एक अडचण येत असेल तर तुम्ही तिथं कमेंट करा आणि एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.